नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत आहे VIP राणा, ज्या बैलाला छत्रपती संभाजीनगरकरांचं बकासूर म्हणून ओळखलं जातं. आज एक या बैलानं बघा गावठी बैल पण एक आगळं वेगळं रेकॉर्ड करून ठेवलाय. शरीराला मापाला बघितला तर जेमतेम बैल, पण या बैलानं असं एक वेगळाच विक्रम करून ठेवलाय. आदत वयात या वासरानं एवढा धुमाकूळ घातला होता आणि आज माप बघू शकता मित्रांनो. भरभक्कम माप, बलाढ्य माप आणि आता दुसरा आहे. आपल्यासोबत आहेत मुन्ना भाई, अखिल भाई. नमस्कार. नमस्कार. कसं आहे आज नियोजन? नियोजन चांगलंच आहे, घरचंच नियोजन. घरचा साथ, हा, सोन्याबाई आहे माग. हा. आज VIP राणा आहे आपल्यासोबत. हो. काय सांगता येईल VIP राणा बद्दल? VIP रानाचं आता काय, जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे. कारण आदात वयामधून आपलं चांगलंच नाव करून दिलं आणि समज शंकरपाटात बिन पळतो आणि 3 फेऱ्याच मैदान पळतो, असा ऑलराऊंडर आहे बैल. कशी झाली होती हो खरेदी? कुठून घेतला होता VIP राणा? खरेदी आपले वडील गेलते पळशी, संभाजीनगर पाशी. हा तिथं जाऊन बसले गुलजार मामा सोबत. हा एक जुने आणि जुने जाणते जॉकीड दुरकरी. हा त्याच्या सोबत बसले आणि त्यानं सांगितलं आता त्याचा मित्र पण आहे, जुने माणसं आहे, हा एवढा वासरू घ्या. तर वडिलांना पलताना बघितला, लगेच वासरू घेतला म्हणजे नानला डायरेक्ट. आणि मित्रांनो, मागच्या बाईट मध्ये दादानी सांगितलं होतं की वडिलांना गावरान गावठी जातीच्या बैलांची खूप आवड. आणि कितीला झाली होती खरेदी? खरेदी काय 60,000. 60,000 घेतला होता. हो. बघा पारक मित्रांनो, एवढ्या कमी किमतीत खरेदी आणि एवढा मोठा मुकाम. काय काय केलंय VIP राणाने आजपर्यंत? कुठल्या कुठे नंबर आहे? एवढा इतिहास घडून दिला. रुद्र आणि VIP राणानं लगातार 21 गुलाल केले. 3 फेऱ्याच्या मैदान. 3 फेऱ्याच्या मैदान रेकॉर्ड ब्रेक काम केला. जेठं जाईन तिथं बोलालच दहशक झालती त्याची. त्यानंतर मग रुद्र आपण वैभव शेठ गिरवी यांना दिला. हा तेव्हापासून थोडी गाडी हे झाली आणि पेडगावच्या मैदानात थोडं मार लागलो होतो त्याला, मध्यस्तरी गॅप दिलता 2-3. पहिल्या नंबरची किती पारितोषिक आहे VIP राणाची? पहिल्या नंबराचे 11 गुलाल. 11 गुलाल पहिल्याच नंबरात. आणि अजून शंकरपटाचं काय रेकॉर्ड सांगता येईल? शंकर पटाचा बी चांगला रेकॉर्ड आहे. 1, 2, 3 नंबरामध्ये राहतोस. किती नंबर असतील? शंकरपटात असते 16, 17, कुठं कुठं 20 असे नंबर असतात. नाही, पहिल्या नंबरचे पारितोषिक किती असतील VIP राणा? VIP राणाचे बरेच आहे, 20-35 एक आहे शंकरपटामध्ये. 1 नंबरची 1 पारितोषिक. नंबर. काय सांगता येईल हो याच्याबद्दल? आज बैल बघितला तर जेमतेम बैल. आज तुमच्या दावणीला खूप मोठे मोठे बैल होऊन गेले, पण एक वेगळं पण, शरीराचं वेगळं पण, जातीचं वेगळं पण. काय सांगता येईल VIP राणाबद्दल? VIP राणाचं ते एक असा बैल आहे का, समज आपण त्याला पैरा मागायला गेलो अगोदर, हा तो म्हणे तुमचा बैल दाखवता, त्याला बैल दाखवायला नेला तर म्हणे हे बैल पळण म्हणे. त्याला अचंबा झाला, ते पैराच मोडला आमचा. आता तर असं वेगळं हा, समज हे त्याला कोणी बी बघितलं का कोणाला वाटणार नाही का हे गावठी बैल एवढं पळण म्हणून. पण त्यानं आता समज चांगल्याच बऱ्याच जणांच्या मनावर राज्य केलं. आता कोणता पण पैरा त्याला जुळू शकतो. किती दिवस झाले आपल्या दावणीला यायला? आपल्या दावणीला 1.5 वर्ष झालं त्याला. 1.5 वर्ष. आणि 1.5 वर्षात अखंड महाराष्ट्रभर यांनी आपलं नाव करून दिलंय. नाम करून. शरीराचं काय सांगता येईल? शरीर कसं आहे? शरीर एकदम एक साधारण बच्चा सारखं शरीर आहे. शरीर मध्ये एकदम हातपाय ते देखना सुंदर मजबूत बांधा. हो. आज तुमचे पुतणे अखिल भाई हो हे सुद्धा कायम तुमच्या सोबत असतात. हो. तर जाणूया, मागच्या बाईट मध्ये अखिल भाई काही बोलले नव्हते. आज एक स्पेशल बाईट घेण्याचं विशेष कारण. अखिल भाई नमस्कार. नमस्कार. काय आज VIP राणा आपल्या हातात आहे, हे आपलं नाव अखंड महाराष्ट्रभर केलंय. काय सांगता येईल VIP राणा बद्दल? त्यांना काय हिंदकेसरी काढा मालक बनवून दिला पुसेगावला. हा, हो. आज सर्वात मोठं मानाचं मैदान, हिंदकेसरीचं मानाचं मैदान, जिथं लांब लांबून मोठे मोठे बैलगाडी मालक सहभागी होतात
आणि तिथं पुशेगावला हिंद केसरीच्या मैदानात राहणं, फायनलला राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, कोणता पायरा होता VIP राणासोबत? ते जावेद डरावर 32-79 त्यांचा बादशाह नाणेगावचा. नाणेगावकरांचा बादशाह. हो. कसं झालं होतं नियोजन नेमकं त्या दिवशी? नियोजन ते म्हणे मला आपले बैल आणतं हा. ते म्हणे एकदा मला बैल द्या म्हणे. म्हणलं आणून घे बाबा तू पण. पुसेगाव मैदानात असं एका शब्दात त्याला हवं म्हणलं. आणि गाडी त्या शब्दाला यश आलं हो आणि गुलाल लागला. नक्की. हिंद केसरी म्हणून दिला VIP राणानं. हो. आज VIP राणाचा इतिहास बघितला तर खूप मोठा. पण तुमच्या आवडीचं VIP राणाचं मैदान कोणतं ठरलंय आजपर्यंत? आमच्या आवडीचं आता तेच म्हणजे पुसेगावचा. पुशेगावचं मैदान. हो मानाचं मैदान आणि 1 नंबरचा मानकरी. हो. आज VIP राणा आपल्या दावणीला आला, आपल्या नियोजनात आला आणि काय बदल झाला नेमका आपल्या आयुष्यात? आपल्या आयुष्यात म्हणजे पहिले आपला देवाभाई पळत होता, हा. पण तेव्हापासून त्याला मार लागला. तेव्हापासून VIP राणा कुठं कमी नाही पळू दिली त्याची कमी भासू दिली नाही नाही. आणि त्याचा वारसा पुढे चालवला. हो, त्याचं नाव चालवलं आणि आज बी चालवतो. आज बी चालवतोय. शंकरपटात बरीचशी मैदान करता तुम्ही. हो. काही असं वेगळं पण दिसतं का VIP रानात, की 3 फेऱ्यात लंब्या रस्त्यात पळणारा बैल आता शॉर्ट रस्ता असल्यावर काही बदल होतो का? नाही, VIP राणाला कुणीकडे घाला काही फरक पडत नाही, कारण की शंकरपटात बी तसंच पळतं 3 फेऱ्यात पण. आज तुमच्या हातात बघता एकदम शांत आणि स्वभावाला कसा आहे? स्वभावाला एकदम शांत आहे, मारत नाही काही नाही. घरी पण एकच दाव्यावर हो, असतो. एकच. आता एवढ्या पळण्यामागचं एक खुराकाचं विशेष भूमिका असते अखिल भैया. हो. काय विशेष खुराक आहे VIP राणाला? खुराक हेच आपलं घरचं. काही असं बरेच निघले खिलार खाद्य ते काही चारत नाही आपण. हा हा हा. हेच आपलं घरचं जे घरचा बरडा वगैरे. हो, दूध बरडा. वगैरे. दूध देतो त्याला म्हणजे गव्हाचा बरडा. गव्हाचा बरडा. हो. अखिल भैया एक वेगळं पण तर शरीरात आहेच, पण VIP राणा हे नाव खूप वेगळं. हो. आज हे नाव पडलं कुठून? कुठून नाव, कसं नाव ठेवण्यात आलं VIP राणा हे नाव? नाव आणला मी, आम्हीच ठेवला. तेव्हा चर्चा झाली आमची, तर त्याचं नाव जरा VIP राणा ठेव. आणि नाव चर्चेत आलं त्याचं. हो, चर्चेसारखं नाव ठेवलं. हो जसं नावात VIP जोडलं गेलं हो. आणि त्यांनी आपल्या पळण्याच्या जोरावर नाव केलं. मालकाला VIPचा दर्जा मिळवून दिला. हो हो. किती अजून आज सोन्या आलाय तुमच्या दावणीला. सोन्या कुठून घेतला होता अखिल भैया? सोन्या सिल्लोड भागातून. सिल्लोड भागातून घेतला हो. होता. सोन्याबद्दल काय सांगता येईल? किती झाली होती खरेदी सोन्याची? सोन्याची खरेदी जरा चांगली टाईट आहे. हा. कशी झाली होती खरेदी? खरेदी त्याची 8,01,000ची रिअल. 8,01,000 रुपये. हो. एवढ्या मोठ्या रकमेचा बैल कुठं पळत होता? शंकरपटात. शंकरपटात. शंकरपटात 1 नंबरचा बैल आहे. एक नंबरचा बैल आहे. हो. आणि तुमच्याकडे आल्यापासून आपण बघतोय की 3 फेऱ्यात पण तेवढ्याच जोमात पळतोय. हो. काय सांगता येईल सोन्याबद्दल? सोन्याची काय पहिले शंकरपटाला पळत होता, बादमध्ये 3 फेऱ्याला बी चांगले गुलाल केले. अगोदर 3 फेऱ्यात टाकलं नव्हतं, त्याला आपणच टाकलं. आज एक चांगला आणि मजबूत बांधण्याचा बैल. प्रत्येक बैल शांत स्वभाव होता. हो. काय विशेष कारण की एवढं बलाढ्य आणि एवढं रागात पळणारे बैल याला शरीराला किंवा स्वभावाला बघितलं ते एकदम शांत आहे. कारण की आपण चांगलं प्रेम करतो त्यांच्यावर, ते बी आपल्याला काही अगोदर मारत होतो सोन्या, पण आपण लावणीला आल्यावर मारत नाही. सांभाळ चांगला हो. आणि ओळख झाली मालकाची. हो हो. किती गुलाल झाले सोन्याचे? सोन्याचे 5-6 गुलाल झाले. किती दिवस झाले आपल्याकडे? आपल्यापाशी त्याला आता 1.5 महिना झाला. 1.5 महिना. 1.5 महिन्यात 5-6 गुलाल. शंकरपटात झाले 7-8 नंबर झाले 1 नंबराचे. 3 फेऱ्यात 5-6 नंबर झाले. बस कर. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद दादा.